तर नमस्कार, मी पायल तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये। आज आहे सॅटरडे, फर्स्ट सॅटरडे, त्यामुळे कानाला सुट्टी आहे आणि घरी आज आम्ही दोघंच आहे। त्याचे पप्पा गेलेत गावी, त्यामुळे आता बघूया दिवसभर कसा जातोय कानासोबत। तर तुम्ही पण बघत राहा कानाला दिवसभर कसं सांभाळायचं। खूप खूप त्रास देतो तो आणि आता बघा त्याचे काय उद्योग चाललेत। खेळतोय काना, काय खेळतोय? नीट करतोय सायकल। बापरे, हे बघा काही ना काही उद्योग लागत असतात आम्हाला। आणि काना घरी असला की आमचं घर 2 मिनटं सुद्धा चांगलं राहत नाही। हे बघा, इकडे पडलंय टॉय, इकडं गाडी, तिकडे गाडी आणि इथे चाललेत उद्योग। असं असतं आमच्या कानाचं। आणि आता मी करणार आहे पोह्यांचा नाश्ता। कानाचा नाश्ता झाला ना? हां, आणि नंतर काय करायचं आहे आपल्याला आता? काय धुवायचंय? हां, हे आम्हाला धुवून काढायचंय। मी जेव्हा कपडे धुणार आहे तेव्हा त्याला ह्याला पण धुवायचंय। तर बघूयात आता कानाबरोबरचा दिवस कसा जातोय आमचा तो। तर चला, मी कपडे धुवायला आली आहे। तर ह्याचं काय चाललंय बघा, दाखवते तुम्हाला। काय करतोय तू? त्याचे डॉल आणलेत धुवायला आणि आमचं ते धुण्याचं काम चालू आहे। मला कपडे तर काही धुवून देत नाहीये तो, पण आता तसंच धुवायचंय। अख्ख्या बाथरूम मध्ये तोच, त्याच्या भावल्या आणि तो, हो ना? लहान मुलं। इथे मी कपडे धुवून वर चालले होते, तर त्याच्यात पण कानाला माझ्याबरोबर वर यायचं होतं। त्याला पण घरात बसवू शकत नव्हते मी एकटी, म्हणून त्याला वर घेऊन आले। मी त्याला आजपर्यंत दाखवलं नव्हतं, तर तो पहिल्यांदा चालता। काय चाललंय तुझं? वर जाऊ नको, खाली उतर। इथं सावलीत उभा राहा, चल। सावलीत ये। अजिबात ऐकत नाही हा पोरग। चल ये, इथं सावलीत उभा राहा। नको काना, चल इथं सावलीत ये। इथं सावलीत उभा राहा माझं उस्तर। नाहीच ऐकणार आहे। त्यापेक्षा मी पटकन कपडे वाळू घालते, खाली जातो, कारण की हे पोनगा अजिबात ऐकत नाही। चला, आता झाली संध्याकाळ आणि कानामुळे ना मला इतकी धावपळ झाली आज, मी इतकी दमले ना की बस। आणि त्याला झोपायला मी 1.5 तास त्याला जवळ घेऊन झोपले, तेव्हा तो कुठे झोपी गेलाय आणि आता उठलाय। तर त्याला खायला मी केलाय शिरा। आता तो शिरा खायला आणि मग संध्याकाळच्या जेवणाचं बघू। पण तो घरी येईल ना तर मला इतकं दमायला होत आहे ना की त्याच्या मागं पळण्यातच दिवस जातोय। तर मला कुठलीच एनर्जी राहिल्यासारखं होई नाही। तर बापरे, अजून तसं रात्र जायची। काय त्रास कोणी दिला आईला? तू त्रास कोणी दिला ते सांग। चला शिरा खाऊ आता। काना खाणार शिरा, तर चला कानाला शिरा खाऊ घालू। काना चॉकलेट घेऊन आलाय, बघू तुझं चॉकलेट। आणि मला बघा केवढंसं चॉकलेट दिलंय। नको मला धर, नको धर धर, एवढं माझं पोट भरन ना। अयो, लय पोट भरलं का ना? दे ना अजून। दिसतंय का तरी ते हातात का ना? माझं पोट भरलंय बघ। कुठे गेलता तू चॉकलेट आणायला? दुकानात। अयो, कुठं पण? दुसऱ्या दुकानात। हो का? मज्जा आहे बाबा तुझी। सकाळी पण चॉकलेट खाल्लं होतं ना? मज्जा आहे आज कानाची ना? थोडं देणार ना? हां, मी मोठी म्हणून थोडं, तू छोटा आहे म्हणून जास्त का? मग जेवण पण असंच करायचं। काय ते? काय? क्ले। कानाची लयच मज्जा आहे बाबा। हो का? कुठून आणले? पाऱ्याहून आणले ना, घरी होते ना ठेवलेले। हा, मज्जा आहे कानाची। क्ले आणले। काय करणार आहे आता तू क्लेचं? मी बॉल करणार, पोत्या करणार, डी करणार। काय करणार? डी 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 फॉर डॉग, डॉग, डक, डक, डक नाही,
मॅडमला विचारून सांगतो का? बरं. काय आहे तो? पिकू. जेनी. अजून कोण आहे तुझं? दाखव. हे काय पण ते काय आहे? आज कानाने धुवून काढलं त्याला. अजून ही कोण आहे? ही कोण आहे? ही कोण आहे? जेनी. ताकत आहे ना जेनीकडं. बापरे. आणि हा कोण आहे? हा कोण? कानाचा डॉगेश आहे ना. तर आमच्या कानाची अशीच बडबड चालू राहणार आहे. त्याला सांभाळायच्या नादात खूप कामं राहिली होती. त्यामुळे तुम्ही म्हणताल की घरात खूप पसारा आहे, तर तो पसारा फक्त काना झोपल्यावरच होतो आवरून. तर त्याला एंटरटेन करण्यासाठी मला त्याच्याजवळ बसावंच लागतं, नाही तर तो खूप त्रास देतो. तर ह्याची बडबड अशीच चालू होती. तोपर्यंत तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटले, आवडले का? ना आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. प्लीज सबस्क्राईब करा. एवढ्या मेहनतीने व्हिडिओ करतो पण कुणीही सबस्क्राईब करत नाही. तर प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला फ्री आहे. तर चला, बाय.